अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। मी अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये, म्हणजेच अर्चना लिमसे या चॅनलमध्ये। तर फ्रेंड्स, आज आहे दत्त जयंती। दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दत्त जयंती विशेष व्हिडिओ। चौदा डिसेंबर 2024 या दिवशी दत्त जयंती ही साजरी करण्यात आलेली आहे। आणि दत्त जयंतीच्या दिवशी आरती झाल्यानंतर कामधेनू माता ही हंबरली आहे। आणि कामधेनू मातेचा आवाज ऐकल्यानंतर सर्व भाविक भक्त हे कामधेनू मातेचे दर्शन घेण्यासाठी मंदिराबाहेर आलेले आहेत। आणि भक्तजनांची म्हणजे भाविकांची स्वामी सेवेकरांची एकदम झुंबड उडालेली आहे गौमातेला नैवेद्य अर्पण करण्यासाठी। तर अशा प्रकारे येथे पालखी वगैरे सजून थळी देखील सजवलेली आहे आणि खूप छान असं वातावरण इथलं निर्माण झालेलं आहे। असं आम्हाला वाटत आहे की आम्ही प्रत्यक्ष जेजुरीला जाऊनच खंडेराय महाराजांचे दर्शन घेत आहोत। तळी सजवल्यानंतर येथे दिवटी देखील प्रज्वलित केलेली आहे। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज अंबा माता की जय। श्री एकोट 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 जय मल्हार, एकोट एकोट जय मल्हार। अगडम नगारा सोन्याची जेजोरी, मेला गोरा पाव में तोडा, मस्तकी पुरा बेंबी हिरा, भंडाऱ्याचा बडका अडकल ते बडकल बडकल ते जय मल्हार। तर अशा प्रकारे तळी वगैरे उचलून झाल्यानंतर दिवटी प्रज्वलित करून झाल्यानंतर इथे भंडारा देखील उधळलेला आहे। तर भंडारा उधळलेला असताना बघा किती छान असं रम्य वातावरण इथे निर्माण झालेलं आहे। असं वाटत आहे प्रत्यक्ष जेजुरीलाच आम्ही आहोत। तर इथे तुम्हाला मी पालखी सजवलेली दाखवत आहे आणि स्वामी महाराजांच्या पादुकांचं दर्शन देखील तुम्हाला इथे मी घडवत आहे। तर फ्रेंड्स, पादुकांचे दर्शन घेऊन तुम्ही देखील कृताकृत होऊ शकता। तर अशा प्रकारे पादुकांचं दर्शन करून झाल्यानंतर पादुका ह्या पालखीमध्ये सजवण्यात आलेल्या आहेत, ठेवण्यात आलेल्या आहेत। खूप छान अशी तयारी इथे सर्व पालखी सोहळ्यासाठी केलेली आहे आणि भक्तजनांचा उत्साह हा खूप वाढतच चाललेला आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही इथे स्वामी महाराजांचं दर्शन घेऊ शकतात। तर इथे स्वामी महाराजांची तसबीर बघा किती प्रसन्न आणि छान दिसत आहे। तर अशा प्रकारे मी पण येथे पादुकांचं दर्शन घेतलेलं आहे, पादुकांचे पूजन केलेलं आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना एकच विनंती केली आहे की हे स्वामी महाराजा, माझ्या हातून तुमची सेवा अशीच सदा नित्यनियमाने घडू द्या आणि तुमची सेवा करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये निर्माण करा।
सर्व भाविक भक्तांनी पालखीला खांदा दिलेला आहे आणि खांदा देण्याचं सौभाग्य मला देखील लाभलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता पालखी सोहळ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची, स्वामी भक्तांची गर्दी झालेली आहे आणि खूप मोठ्या संख्येने इथे भाविक भक्तांनी उपस्थिती ही आपली दाखवली आहे. तर अशा प्रकारे इथे पालखी सोहळा हा खूप जोशात आणि जोमात साजरा झालेला आहे. वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबराय स्वामी मला भेट द्यावो दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा बोल रे स्वामी स्वामी बोल रे ब्रह्मानंदी. पालखी सोहळ्यासाठी महिलांनी महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्हणजे फुगडी देखील येथे घातलेली आहे, खेळलेली आहे आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने फुगडी खेळून इथे पालखी सोहळ्यामध्ये आपला आनंद व्यक्त केलेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा पालखी सोहळ्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या, म्हणजे जेव्हा कधी मी माझा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर महिलांनी इथे फुगडी घातलेलीच आहे, त्याचबरोबर पुरुष मंडळीने देखील फुगडी घालून आपला आनंद असा व्यक्त केलेला आहे. तर खूप छान पद्धतीने इथे दत्त जयंतीनिमित्त पालखी सोहळा हा छान व्यवस्थितरित्या पार पडलेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा दत्त जयंतीनिमित्त पालखी सोहळ्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ सर्वांना. हॅव अ नाईस डे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझ्याकडून दत्त जयंतीच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा.